अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तिरुपती बालाजीला आपण शिदा दक्षिणा वस्त्र हे असं नाही देऊ शकत. मग त्याच्याऐवजी देऊळगाव राजा इथे तिरुपती बालाजींचंच आहे. तिथे आम्ही प्रत्येक वर्षी जसं जमेल तसं देऊळगाव राजाला गेल्यानंतर बालाजी महाराजांना शिदा दक्षिणा वस्त्र बेसनाचे लाडू असेल हे सगळं साहित्य आम्ही घेऊन जातो. हे सगळं बालाजी महाराजांचंच आहे, आपलं काहीच नाही. पण कधीही आपण बालाजी असेल कुलदेवता असेल किंवा ब्राह्मणाच्या घरी जाताना आपण शिदा दक्षिणा वस्त्र हे आपण घेऊन जायला पाहिजे. तिरुपती बालाजी महाराज सगळं देत असतात, हे काहीच नाही आहे. हे मी काबर दाखवतो आहे आपल्याला, कारण की आपण कधीही बालाजींच्या मंदिरात गेलात तर रिकाम्या हाताने कधीही जायचं नाही. तिरुपती बालाजी महाराज आणि देऊळगाव जे बालाजी महाराज आहे ते आपल्याला कधीही कमी पडू देत नाही. आमची कुलदैवत बालाजी महाराज आहे, म्हणून तिरुपतीला हे वाहनं शक्य नाही आहे. त्याच्याऐवजी आम्ही प्रत्येक वर्षी देऊळगाव राजा इथे जात असतो. बालाजी महाराजांना हे काही वस्त्र असेल, शिदा असेल, सप्तधान्य असेल, हे बालाजी महाराजांना ठेवतो आणि तिथे व्यंकटेश स्तोत्र आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून हे बालाजी महाराजांना आम्ही ठेवलं होतं. हे सगळे देणारे बालाजी महाराज आहे. तुम्हाला वाटत असेल हे सगळं देणारे बालाजी महाराज आहे, पण एक प्रकारचा आनंद असतो आणि बालाजी महाराजांच्या चरणावर ह्या गोष्टी सगळ्या जातात. आणि बालाजी महाराजांची आरती तिथे आम्हाला भेटली, प्रसाद आम्हाला भेटला. आम्ही प्रत्येक वर्षी एकदा तरी आम्ही अवश्य जात असतो आणि आपण जे काही देतो ते बालाजी महाराज आपल्याला देत असतात. आपली एवढी पात्रता नाही आहे किंवा माझी पण एवढी पात्रता नाही आहे, आपण त्यांना देतो आहे, पण ते भरभरून देत असतात. आपण जेवढं देणार त्याच्या पटीने वापस आपल्याला देत असतात. हे असे बालाजी महाराज आहे. आपण पण कधीही गेलात तर आपण अवश्य दर्शन घ्यावं. आपण जे काही वस्त्र नेले असतील ते वस्त्र तिथे घातले जातात आणि आपल्या मनाला एक प्रकारचा आनंद होतो की बालाजी महाराजांची सेवा आपल्याकडून होते. त्याच्यानंतर तिथे आरती झाली. आरती झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही परत छत्रपती संभाजीनगर इथे परत वापस आलो. आपण आता आरतीचा लाभ घ्यावा.